सुरुवातीला आपण 3 श्वासापर्यंत असतो, हातावर हात चोळायला सांगत नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारले पाहिजेत, निदान मनात आले पाहिजेत. आज असं का केलं? कारण का की ज्या वेळेला साधा नियम आहे शिक्षणातला की एक पिरियड संपतो आणि दुसरा पिरियड सुरू होतो, मध्ये 5 मिनटं शिक्षक इकडे तिकडे घालवतील, पण शिक्षकांनी आपला विषय लगेच नाही सुरू करायचा. कुठला तरी एक एक्सरसाइज, कुठली तरी एखादी गोष्ट, एखादी कथा. आमच्या शाळेत आम्ही एक नोटीस काढली होती. त्या नोटिसीचं इन्स्पेक्टरला आश्चर्य वाटलं होतं. म्हटलं आय मीन इट. तुम्ही 10 मिनटं वर्गात उशिरा गेलात, मला काही म्हणायचं नाही आहे. 15 मिनटं लवकर आलात, काही हरकत नाही. पण वर्गात गेल्या गेला जर विषय शिकवायला सुरुवात केली तर मी तुम्हाला मेमो देणार. 1 मिनटं नुसतं गप्प बसायला सांगा, डोळे मिटून 3 श्वास घ्यायला सांगा, 3दा ओंकार म्हणायला सांगा. काही नाही, फक्त स्वतःचं नाव घेऊन त्याला सूचना, त्याला ऑटो सजेशन, स्वयंसूचना म्हणतो की हे समीर, आता फिजिक्सचा क्लास आहे, तू प्रत्येक शब्द ऐकणार आहेस. पुरे ना, आता शिकवायला सुरुवात करा. विनोद करा, नकला करा, काहीही करा. चेंज द मूड. कीर्तन होतं आत्ता. कीर्तनी म्हणलं तर पूर्ण कला आहे, परफॉर्मिंग आर्ट आहे. त्याच्यात सगळं येऊन जातं. त्याच्यात कथन असतं, अभिनय असतो, स्वराभिनय, मुद्राभिनय, देहाभिनय, देहबोली म्हणतो ना, बॉडी लँग्वेज अत्यंत महत्त्वाचं असतं कीर्तनकाराचं. गायन असतं जोडीला, त्याचं स्वतःचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं, त्यांची म्हणून एक वेशभूषा असते. या सगळ्याचा प्रभाव भारतात पूर्वी ज्यावेळेला साक्षरता तेवढी नव्हती, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण झालेलं नव्हतं, त्यावेळेला या गोष्टींचा प्रभाव सामान्य माणसांवर पडत होता. आणि ते लोकशिक्षणाचं फार महत्त्वाचं काम त्याही वेळेला करत होते आणि आजही करतात. म्हणून शिक्षक कीर्तनकार नसेल, पण कीर्तनकार हा शिक्षक असतोच, लक्षात ठेवा. तो लोकशिक्षक असतो. आणि कीर्तनाने का नाही शिक्षकांनी कीर्तनकार बनायचं? कीर्तनकार म्हणजे जो कीर्ती सांगतो तो. मी अब्दुल कलामांची एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, हे कीर्तन आहे, हे गद्य कीर्तन वाटेल, हरकत नाही. त्याच्यामधला भाव त्याला पद्य कीर्तन बनवतो. मागे आपण म्हणलं होतं की एक असा प्रयोग आपण करत होतो, आणि रशिया, अमेरिका आणि बाकीच्या सगळ्या राष्ट्रांनी ठरवलं होतं की अमेरिकेला अंतरिक्ष संशोधनासाठी कोणतीही मदत करायची नाही. मागे त्यांनी सांगितलं त्यांचा जो सुपर कम्प्युटर होता तो नाकारला. मग आपल्या नागपूरच्या एका तरुणांनी त्यावेळेच्या त्यांनी चॅलेंज घेतला आणि परमसंगणक बनवला जो सुपर कॉम्प्युटरपेक्षा फास्ट होता. विजय भटकर त्यांचं नाव. आणि आता मला खूप आश्चर्य वाटतं की विजय भटकर हे आध्यात्मिकतेकडे वळलेले. पुण्याच्या जवळ त्यांनी एक मोठं स्थान घेतलेलं आहे. सुधांशू हे त्यांचे गुरु आहेत. हे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. अब्दुल कलामांना प्रश्न विचारले कुडाळच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यांनी की तुम्ही म्हणता की सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑन वन हँड, बरोबर, आणि इकडे अध्यात्म आणि तत्वज्ञान, फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी ऑन द अदर हँड, दे शुड शेक हँड्स. हाऊ टू, व्हॉट इज द ब्रिज? तो मुलगा म्हणला मला इंग्लिश येत नाही आहे. ते म्हणाले मी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये बोलेन. हिंदीमध्ये तू विचार, वो सेतू क्या है? व्हॉट इज द ब्रिज बिटवीन सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी? लोकांना अपोजिट वाटत होते. आता ह्याच्या इतकं एकरूप काही नाही. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, रात्री झोपताना निदान डोळे बंद करा, सांगा की तुकाराम आणि आईन्स्टाईन, न्यूटन आणि अब्दुल कलाम गप्पा मारत बसले आहेत. सायंटिस्ट गप्पा मारतात, बरोबर आहे, पण एक आहे संत तुकाराम, संत कबीर, संत नानक, आणि हे सगळे सायंटिस्ट गप्पा मारत बसले असतील. कुठल्या भाषेत गप्पा मारत असतील? त्या गप्पांना भाषा लागत नाही, कारण त्यांना देह नसतो. ते दिव्य अस्तित्व असते. इट इज डिव्हाइन प्रेझेन्स. इट इज नॉट ओनली एक्झिस्टन्स, इट इज प्रेझेन्स. आणि त्यामुळे लँग्वेज इज म्यूट. थॉट्स आर एक्सचेंज विदाउट, आपण आता विदाउट वायर म्हणतो ना, वायरलेस कम्युनिकेशन. इट विल बी वर्डलेस कम्युनिकेशन. वर्डलेस प्रेयर इज द मोस्ट इफेक्टिव्ह प्रेयर दॅट लीड्स अस टू गॉड. मागे बघितलं होतं ना, मी प्रार्थना म्हणली, देवानं ऐकली. देवानं प्रार्थना म्हणली, मी ऐकली. आम्ही दोघांनी एकमेकासाठी प्रार्थना म्हणली, दोघांनी ऐकली. दोघंही गप्प बसलो. दोघांच्याही लक्षात आलं की लास्ट प्रेयर, म्यूट प्रेयर, सायलंट प्रेयर वॉज द बेस्ट प्रेयर. कारण प्रार्थनेत शब्द आणले की मराठीचा प्राध्यापक किंवा एखादा चांगला कवी सुंदर कविता प्रार्थना तयार केलं. प्रार्थनेत शब्दाची गरज नाही आहे. हे इट इज नॉट ओनली एक्सचेंज, इट इज ट्रान्समिशन. कशाचं? ऑफ फिलिंग्स.
थॉट्स तरंग आहेत, ते शब्द नाही लागत. म्हणून लक्षात ठेवूया, शब्दांच्या पलीकडे जायचं असेल तर सायलंट राहायला शिकलं पाहिजे, मौन राहायला शिकलं पाहिजे. मौन आपण म्हणतो ना, नाम ध्यान अनुसंधान ही त्रिसूत्री, याला त्रिपुटी म्हणा. त्याचा अभ्यास आपण इथे करतोय गेली 31 वर्ष. नाम ध्यान अनुसंधान. आणि इकडे काय आहे, प्रपंचातली त्रिपुटी कुठली म्हणून सांडलेली त्रिपुटी तुकाराम म्हणतात. पांडुरंगाला बघायचं असेल तर त्रिपुटी सांडली पाहिजे देहाच्या पातळीवरची. आता मी पुस्तक वाचतोय, तर पुस्तक हे वाच्य आहे, काय पुस्तक आहे, वाचणार आहे, आणि वाचन ही क्रिया आहे. मी जेवतोय, खाद्यपदार्थ आहेत, मी खाणार आहे, खाण्याची क्रिया आहे. हे 3 पॉईंट्स आहेत, याला त्रिपुटी म्हणतात. मी पूजा करतोय, पुजारी मी व्यक्ती आहे, पूज्य ती देवता आहे, मूर्ती आहे. आणि मग सगळी साधनं आणि मी कृती जे करतो, फूल वाहा, आरती ओवाळा, प्रदक्षिणा घाला, हे जे आहेत ना, मटेरियल आहे आणि कृती आहे. हा तिसरा फोकल पॉईंट आहे. पहिला आहे तो आपण म्हणतो तो ज्ञाता ज्ञेय ज्ञान. शेवटी ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजे जाऊ दे, अवघड तुम्हाला वाटेल. मी जर पूजा करतोय ना, तर देवालाही विसरलं पाहिजे, मलाही विसरलं पाहिजे, फक्त पूजा उरली पाहिजे. मी वाचन करतोय तर पुस्तकाला विसरलं पाहिजे, मला विसरलं पाहिजे, फक्त वाचन उरलं पाहिजे. काय सुंदर उदाहरण दिलं ज्ञानेश्वरांनी, की कापूर जर शुद्ध असेल, जो आता मिळत नाही, तो शुद्ध कापूर जर ठेवला तर आपण ज्याला सब्लिमेटरी सबस्टन्स म्हणतो, तो पेटवला की एकदम हवेतच जातो, काही उरत नाही मागे, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. अनुभव गुरुदेव रानडेंचा संप्रदाय, त्याच्यात असं पूर्वी शुद्ध कापूर मिळत असेल, असा कापूर ठेवायचा, कापराच्या ज्योतीतून बघत आरती म्हणायची. तरी कापराची ज्योत जळत असेल तर जय गुरु श्री गुरु, जय गुरु श्री गुरु, जय गुरु श्री गुरु, ती संपे तोपर्यंत. आणि ज्यावेळेला ती ज्योत संपेल त्यावेळेला काय उरलेलं असणार आहे, कापूर नाही आहे, ज्योत नाही आहे, प्रकाश नाही आहे, आकाश आहे. की आकाशाचा अनुभव घेतला पाहिजे. आकाशाचा अनुभव जो घेतो तो हलका होतो, त्याला खायला कमी लागतं, त्याला झोप कमी लागते, बोलण्याची, इकडे तिकडे फिरण्याची, मोबाईल वगैरे वापरण्याची त्याची वृत्तीच कमी कमी होत जाते. हा आकाशगामी किंवा आकाशधर्मी माणूस आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध पृथ्वीधर्मी, तो जड आहे, त्याला हलायची इच्छाच नाही आहे, दुसऱ्याकडून कामं करून घेतो, आळशी आहे, आणि म्हणून त्याच्याकडून गुन्हे अपराध चुका घडतात. एकीकडे पृथ्वी आणि दुसरीकडे आकाश आहे. अगदी लक्षात घ्या. तो जाण्याचा मार्ग आहे. तो आपल्याकडे अनेकदा चित्र असतं रामपंचायतनाचं, तर रामपंचायतन हे चित्र हे सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे. काय प्रतीक आहे कशाचं? राम हा माझा ध्येय आहे. नभासारिखे रूपया राघवाचे, आकाशासारिखा राम, गगन सदृशम शांताकारम, त्याच्यात गगन सदृशम, ब्रह्मानंद गगन सदृशम, आकाशासारिखे रूप ज्याचे, तो राम आहे, निळा आहे. बरोबर आहे, अनंततेची निळाई आपण म्हणतो, निळा रंग. आणि सगळ्यात खाली सीता आहे ना. आपण फक्त गाणं म्हणतो, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. तिथे हाही विचार करत नाही की धरती माता आणि आकाश याचं नातं झालेलं नाही. धरती माता ही सासू आहे रामाची, धरती मातेची मुलगी आहे सीता, म्हणून स्वयंवर झाले सीतेचे संबंध निर्माण झालेला आहे, धरती माता आणि आकाश. एक सुंदर कवितेच्या 2 ओळी आपण नेहमी म्हणतो, आणि प्रत्येक वेळेला ऑन द ईव्ह ऑफ, मग 31 डिसेंबरला आपण आठवण करतो. आज आता ऑन द ईव्ह ऑफ महाराजा जयंती, उद्या महाराजांचा जन्म आहे, हे आदला दिवस आहे. विचार करायला पाहिजे की जडलंच आहे धरतीचं आकाशाशी नातं, मध्ये आड येतं फक्त गवताचं पातं. जडलंच आहे धरतीचं आकाशाशी नातं, मध्ये आड येतं फक्त एक गवताचं पातं. ते गवताचं पातं आज रात्री शोधून काढा. अहंकार असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, काही असेल, तो शोधून काढूया. आणि ते गवताचं पातं तुटलं की आकाश आणि धरती झालेलंच आहे. हे सीतारामांचं मिलन आहे. आणि हे ते चित्र आहे ज्याला आपण रामपंचायतन म्हणतो. मग प्रवास करायचा आहे धरतीपासून आकाशापर्यंत, सीतेपासून याच्यापर्यंत, रामापर्यंत. मग मध्ये टप्पे कुठले आहेत? अगदी सोपं आहे. मला शत्रू आहेत सगळे, बाहेरचे सोडा, आतले शत्रू आहेत. हे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, वासना, अति उपभोग, हे जे सगळे आहेत ना, आतले दोष आहेत. त्याला मारायला नको का? दोषांना मारतो तो शत्रुघ्न. घन म्हणजे मारणारा, शत्रुघ्न हा पहिला मुक्काम आहे माझा.
हे शत्रू क्रमाक्रमाने मारायचे. कसे मारायचे? जा ना शरण महाराजांना, घ्या ना नाम, आपोआप होते. बाबांचं एक सुंदर चरित्र आहे, आध्यात्मिक आत्मचरित्र आहे, आनंद साधना. तिथे माझ्या या सगळ्या दोषांशी मी झटापट कशी केली, मी काम कसा जिंकला, क्रोध कसा जिंकला, लोभ कसा जिंकला, हे त्यांनी सुंदर सांगितलेले उदाहरणं देऊन. आणि ते आत्मकथन आहे, ऑटोबायोग्राफी आहे, स्पिरिच्युअल ऑटोबायोग्राफी, आध्यात्मिक आत्मचरित्र आहे. मुद्दामून वाचा, आपल्याकडे आहे. आणि शुक्रवारी वाचायला सुरुवात करा, रविवारी संपवा, सोमवारी बदल सुरू झालेला आहे. अशा मनस्थितीत तुम्ही ऑफिसला जा, एकदम बदल घडणार नाही. वाल्याचा वाल्मिकी 12 वर्ष, पण तो त्या निष्ठेने तरी बसलाय. नारदांनी सांगितलं तर विचारच करायचा नाही. अशी निष्ठा आपल्या या संप्रदायात भाऊराव केतकरांची होती. बाबा नेहमी म्हणतात की भाऊराव केतकर हा माझ्या दृष्टीने आदर्श भक्त आहे. त्यांना कधीही विचार, तुम्ही नाम का घेता? महाराजांनी सांगितलं म्हणून. मी सतत नाम घ्यायचं, महाराजांना आवडतं म्हणून. तुम्ही इथे का राहताय? महाराजांनी सांगितलं म्हणून. वाक्याची सुरुवात महाराजांनी झाली की मी गेलाच म्हणून समजा, मी मला माझं जाईल जर सद्गुरूंनी माझ्या वाक्याची सुरुवात झाली तर. म्हणून पहिला शत्रुघ्नानी एक अशी कृती केलेली आहे जी आपल्याला लक्षात येत नाही. शत्रुघ्न पात्र जरा दुर्लक्षित वाटतं की ज्या वेळेला तो बोलत असतो, माता न तू वैरिणी, भरत आपल्या आईला सांगतोय की तुझ्या पोटी येऊन माझा अक्षरशः सत्यानाशच झाला. एकच गोष्ट चांगली झाली, तुझ्या पोटी जन्माला आलो, म्हणजे राम मला भाऊ मिळाला. एवढंच एक, बाकी काही नाही. तुझी कोणतीही गोष्ट मी खरीच होऊ देणार नाही. सिंहासनावर बसला. आणि ज्यावेळेला राम परत आला, रामाचा राज्याभिषेक होत होता, त्यावेळेला युवराज्याभिषेक नाही, सिंहासनाशी संबंधच नाही आहे, लक्ष्मणाचा झालेला आहे. राम राजा आणि युवराज लक्ष्मण. आपल्याला फक्त संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार, अयोध्येत नाही येणे, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. सुधीर फडक्यांनी तर अगदी अप्रतिम केलेली आहे ती रचना. त्यावेळेला भरत रामाला म्हणतो, माझी प्रतिज्ञा आहे, तू केव्हाही अयोध्येत, तुझी पावलं अयोध्येत पडल्यानंतर माझी पावलं अयोध्येत पडते. ही प्रतिज्ञा कुणालाच माहीत नाही, कारण शत्रुघ्नाच्या नंतरचा टप्पा भरत आहे. भरत हा टप्पा आहे पुढचा. भरताने केलं काय? सिंहासनच नंदीग्राम म्हणून गाव आहे अयोध्येच्या सीमेच्या बाहेर, तिथे आणलं. 14 वर्ष तो अयोध्येत गेलाच नाही. त्याची पत्नी जी मांडवी ते सेवा करायची आणि संध्याकाळी अयोध्येला निघून जायची. उर्मिला लक्ष्मणाची एकटी होती तिथे, सीता रामाबरोबर होती, आणि श्रुतकीर्ती ही शत्रुघ्नाबरोबर होती. त्या सासूची सेवा करायला राहिल्या होत्या, सीता रामाबरोबर गेली होती. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप घेऊच नका माझा, तुम्ही घेऊच शकणार नाही आहात. भरताचं काम काय? भरत 14 वर्ष अयोध्येच्या बाहेर आहे. जे राम करणार ते भरत. म्हणून ज्यावेळेला परत आले सुमंत्र वगैरे, आणि भरताचा तो गेला चित्रकूटला, सो गेलाय तो वल्कल घालूनच गेलेला आहे. रामा, कुणीतरी एकाने आपल्या पित्याचं वचन खरं केलं तर चालणार असेल. मी राहतो ना 14 वर्ष वनात, तू जा. रघुकुल की रीती जशी प्राण जाय पर बचन न जाय. वरचा श्रेष्ठ मुलगा, ज्येष्ठ मुलगा असताना राज्यावर खालच्या भावानी बसणं ही रघुकुलाची रीती नाही आहे. मी जातो 14 वर्ष. मग राम म्हणतो की नाही, शक्य नाही. अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनींचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. फार सुंदर आहे ते गीत. ते गीत ज्या वेळेला सावरकरांसाठी गायलं, त्यावेळेला सावरकर रडले, म्हणाले, कुणाला नमस्कार करू? सुधीर फडक्यांना करू? त्यांनी चाललोन गायलं म्हणून, का गडी माडगुळकरांना करू? काय गीत आहे! त्या एवढ्या एका गीतात संपूर्ण जीवनाचं आणि आपल्या सर्व ग्रंथांचं तत्त्वज्ञान. एक एक ओळ शेवटची वाचा कडव्याची आणि लिहून ठेवा. जिथे आपण घरात जास्तीत जास्त वेळ असतो, तुम्ही हॉलमध्ये असाल हॉलमध्ये, देवघरात असाल देवघरात, फक्त शेवटच्या ओळी घ्या. बघा, वर्धमान ते चाले मार्गरिक्षाचा, जाणत्यांचा तर्क, मृत्यूच्या तिथे संपतो. सगळा तुम्ही विचार आहे जीवनाचा, तो मुद्दा नाही आपला. तर भरतानी जी वल्कल घातलीच होती ती वल्कल तशीच ठेवली. कारण तो म्हणतो ना, माय नाही तात गेले भरता आता पोरका, मागणे हे एक रामा, द्या आपुल्या द्या पादुका. डोक्यावर घेऊन आलेला आहे पादुका, आणि त्या पादुकांची स्थापना केलेली आहे सिंहासनावर. सिंहासनावर बसले कोण? प्रतिकात्मक रामच बसलेला आहे. आणि रामाच्या प्रेरणेनं, रामाच्या आज्ञेनं
14 वर्ष राज्य केलं, राम 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 म्हणत नाही, हे मुद्दामून लक्षात ठेवा. 10 पटीनं अयोध्येची संपन्नता म्हणजे समृद्धी आणि सामर्थ्य वाढवून ते परत केलेलं आहे भरतानं. बघा, हा भरत आहे. जटाजूट नाही घातला मुकुट. रामाने जर रामाने जर वलकल, राम जर पानाच्या पत्रावळीवर जेवतो मी तिथेच जेवणार, आणि मातीच्या मडक्यातून पाणी पितो मी तसंच पिणार. राम गवत पसरून झोपतो, कुश तल्प शाईनं जय जय राम, मी तसा झोपणार. 14 वर्ष तसं आहे. आणि भरताला कॉम्प्लिमेंट आहे. भरत हा रामापेक्षा श्रेष्ठ अनेक रामायणाने मानलेला आहे, विशेषतः तुलसी रामायणाने. ज्यावेळेला राम परत येतो, पण सुंदर प्रसंग आहे. एकमेकाला हे राम भरत मिलन 2दा झालं, वनवासाच्या सुरुवातीला आणि वनवासाच्या शेवटी. वनवासाच्या सुरुवातीला कुठे झालं? चित्रकूट पर्वतावर. आणि शेवटी कुठे झालं? या नंदीग्रामात. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि दोघं एकमेकावरती फिरले, आपण ज्याला प्रदक्षिणा म्हणतात. त्यावेळेला या तिन्ही राण्यांना, कैकेयी, सुमित्रा आणि कौसल्या, भरत कुठला आणि राम कुठला हे ओळखता आलं नाही, कारण ते फिरत होते ना एकमेकाबद्दल. हे कॉम्प्लिमेंट भरताला आहे हो. राम वनवासातच होता, शेवटचं वर्ष सीता पळवली गेली होती आणि शेवटचे 1-2 महिने युद्धात गेले, म्हणून राम कृश झाला, बारीक झाला, हे पटण्यासारखं होतं. भरत निग्रहानं बारीक झालेला आहे, तपश्चर्याने बारीक झालेला आहे. आणि जे वचन रामाला दिलेलं आहे, राम म्हणतो वडिलांना वचन दिलेलं आहे, मी तुला दिलेलं आहे वचन, तुझ्या नंतर माझे पावलं पडतील. तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रसंग आपल्या या पुराणातला किंवा रामायण महाभारत ही पुराणच आहेत, एपिक्स म्हणतो आपण त्यांना, महाकाव्य. कुठलंही पान उघडा, त्याच्यावर एक कथा असेल. कथा वाचल्यानंतर बंद करा आणि विचार करा, या कथेचा आज 2025 साली माझ्या जीवनाशी काय संबंध आहे. असलाच पाहिजे संबंध, लक्षात ठेवा. ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आत्ता मी प्रसंग सांगतो ना, त्या प्रसंगाच्या शेवटचं आहे. कुठला आहे? ज्या वेळेला तू जर आला नाहीस 14 वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताला, तू जाशील, तुझ्यानंतर माझे पावलं जातील. पण 14 वर्ष संपतील, तो जो सूर्यास्त असेल त्या सूर्यास्तापर्यंत रामा तू परत आला नाहीस तर हा भरत अग्निप्रवेश करेल. समजा 6 वाजता सूर्यास्त आहे, समजा 14 वर्ष झालेले आहेत, म्हणजे 13 वर्ष झालेले आहेत, 259 दिवस झालेले आहेत, आणि समजा 20 तास झालेले आहेत. अशा वेळेला भरत विचार करतो की आत्तापर्यंत राम आलेला नाही आहे. मग माझा नियम काय, प्रतिज्ञा काय, की सूर्यास्त झाला की मी अग्निप्रवेश करणार आहे. मग आत्ताच चिता नको का रचायला. हे मुद्दामून लक्षात ठेवा. हे उदाहरण, आत्ताच चिता रचायला लागूया. नाहीतर सूर्यास्त झाल्यानंतर जर मी चिता रचायला सुरुवात केली की आता सूर्यास्त झाला, अजून राम आलेला नाही, मग मी अग्निप्रवेश करीन, प्रतिज्ञा भंग झालेला आहे. सूर्याचा शेवटचा किरण अग्निप्रवेश, नाही तर तुझं आगमन. इतकं स्पष्ट आहे. सगळे धावत येतात वसिष्ठांकडे. दुपारचे 3 वाजलेत, अजून 3 तास आहेत सूर्यास्ताला, आणि आता भरत काय करतोय? अग्निप्रवेश म्हणजे चिता रचायला लागलेला आहे स्वतःची. वसिष्ठ शांतपणे आले आणि म्हणाले, काय करतोयस तू? आता हे वाक्य मुद्दामून लक्षात ठेवा. काय करतोयस तू? चिता रचतायत, माझी प्रतिज्ञा तुम्हाला माहीत आहे. म्हणाले, माहीत आहे ना, बरोबर. तू का चिता रचतोयस? आत्तापर्यंत राम आला नाही, म्हणूनच आत्ता येईल. बघा, हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आत्तापर्यंत आला नाही, अरे म्हणूनच आत्ता येईल, असं का नाही विचार करत तू? नाही, इतकी वर्ष झाली आला नाही, त्याची काही मला वार्तासुद्धा कळलेली नाही आहे, कसा येईल? उशीर नंतर व्हायला नको. ते म्हणाले, तू राजा आहेस, अयोध्येत नसलास म्हणून काय राजा आहेस? सेवकांना आज्ञा देत ते चिता रचून ठेवशील. तू प्रतिज्ञेत काय मीच चिता रचीन असं सांगितलंय? 6 वाजेपर्यंत राम कोणत्याही क्षणी येईल. हा संवाद संपतोय ना संपतोय तोपर्यंत हनुमान आलेला आहे. हनुमान बुद्धिमान, आपण नुसतं बुद्धिमताम वरिष्ठम म्हणतो, विशेषतः आज तर त्याचाच दिवस आहे. मनोजवम मारुत बुद्धिमताम वरिष्ठम, हे ते मुख्य देऊन जर हनुमंताचं चरित्र बघितलं ना तर रामाशिवाय रामायण सांगता येईल, पण हनुमंताशिवाय सांगता येणार नाही. हे माझं वाक्य नाही, अनेक विद्वानांचं आणि संशोधकांचं वाक्य आहे, जे रामाला नायक मानतात त्यांचं. कितीतरी हनुमानाशिवाय सांगताच येणार, रामाशिवाय सांगता येईल रामायण. पण गंमत बघा, हा बुद्धिमताम वरिष्ठम कसा आहे? रामानं त्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की तू जा आणि कोणत्याही क्षणी राम येईल सांग, आणि भरताच्या चेहऱ्यावरचे भाव बघ. फेस रिडिंग म्हणतो ना, की त्याच्या चेहऱ्याचं वाचन कर.
कशाला ही कटकट, राम बरा होता 14 वर्ष. असं जर आलं तर आपण इथूनच परत जाऊया. थांबलेत कुठे? भरद्वाजांच्या आश्रमात. भरद्वाजांच्या आश्रमात पहिली रात्र, तो पहिला मुक्काम होता. आता शेवटचा मुक्काम भरद्वाजांच्या आश्रमात, लगेचच अयोध्येत जाता येतं. अशा वेळेला हनुमान आला. तो म्हणतो तू कोण सांग. त्यांनी कुठे हनुमंताला बघितलेलं आहे? तो तर मी रामाचा सेवक आहे, रामदूत. खरंच राम येणार आहे म्हणल्यानंतर भरताचे सात्विक भाव जागे झाले. त्याच्या डोळ्यातून पाणी, माझा राम. छाती भरून आली, कंठ अवरुद्ध झाला. इकडे घशाला कोरड पडली म्हणतो, पण सगळ्या घाम आलं आणि रोमांच, केस उभे राहिले. त्याला उभं राहता येईना, कुणीतरी धरावं अशी परिस्थिती आली. हे सात्विक भाव 8 म्हणतात, सात्विक भाव भरताचे जागे झाले. राम येणार या कल्पनेने. हनुमानांनी उशीर नाही केला, उड्डाण करत भरद्वाजाच्या आश्रमात आला. लवकर चला, लवकर चला, गेलंच पाहिजे आपल्याला सूर्यास्तापर्यंत, नाही तर. आणि यासाठी पुष्पक विमान रामाने मागितलं होतं. रामाने सांगितलं होतं पुष्पक फक्त अयोध्येपर्यंत, नंतर परत लंकेत जाईल. मला लवकर नाही तर माझा भरत मला दिसणार नाही. आणि म्हणून चालत गेलो तर 2-3 महिने लागतील. त्याच्यापेक्षा आम्ही येतोय विमानाने. मग ते विमान आलं. पुढचं सांगायला नको तुम्हाला. वसिष्ठांचं मला मुद्दा सांगायचा आहे. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. पहिल्यांदा शुकासारिखे वैराग्य, फक्त लंगोटी. शिवाजीने राज्य दिलं ते परत त्यालाच परत केलं. वैराग्याच्या काय आठवणी सांगायला पाहिजेत रामदासांच्या. ज्ञान कुणासारखं? वसिष्ठांसारखं ज्ञान आहे. रामदासांच्या ज्ञानाच्या गोष्टी नको बघायला, पण वसिष्ठांची ही गोष्ट बघा. त्यांनी भरताला 2 गोष्टी सांगितल्या. मी चिता रचून देतो तुला, सूर्यास्ताला कर. पण राम आत्तापर्यंत आला नाही म्हणून आता येणार नाही, हे नकारात्मक विचार का करत असतो? तुम्हाला सांगतो, चला लाईट्स जातील, तुम्ही इमर्जन्सी दिवे वगैरे तयार ठेवा. लाईट्स जाणारच आहेत, लाईट्स जाणारच आहे. इमर्जन्सी दिवे तयार करताना तुम्ही अंतर्मनात सांगत असता लाईट जाणार आहे. आणि मी अत्यंत दक्ष आहे, आय एम अलर्ट अँड व्हेरी कॉशस. मी दिवे तयार ठेवलेले आहेत, काही घात होत नाही, लक्षात ठेवा. जर सभा ऐकत असेल ना, अंधारात सुद्धा ते ऐकत बसतात. उलट छान ऐकतात, ज्याला निर्गुण श्रवण म्हणतात. आत्ता मी बोलतोय तर इकडे तिकडे लक्ष जातं, तुमचं इकडे तिकडे लक्ष जातं. अंधारात काय? फक्त शब्द, वाणी, आकाशवाणी. मला तुम्ही दिसत नाहीत, तुम्ही मला दिसत नाहीत, हे खरं प्रवचन आहे. बाकीचे डिस्ट्रॅक्टिंग फॅक्टर्स नकोत, लक्षात घ्या. तर मला सांगायचं आहे काय विचार सगळ्यात महत्त्वाचा, की आपल्याला जर सीतेपासून रामापर्यंत जायचं असेल तर पहिला शत्रुघ्न मारून टाकले. शत्रुघ्नांनी महत्त्वाचं काम केलं, धरून आणलेलं आहे त्या मंथरेला. हिच्यामुळे सगळं झालेलं आहे. केसाला धरून फरफटत आणलेली आहे. मारून टाकतो, तुझी आज्ञा दे मला, कारण भरत मोठा आहे शत्रुघ्नापेक्षा. तो म्हणतो अरे सोड सोड तिला. रामाला नुसतं जरी कळलं की एका स्त्रीला तो असं केसाला धरून ओढत आणलेलं आहे, राम आपला त्याग करेल, वाळीत टाकेल, बहिष्कार करेल, सोडून देईन त्याला, नमस्कार कर. शत्रुघ्न मंथरा म्हणजे मनात थरथर निर्माण करते आणि चांगलं चाललेलं मन निराळ्या दिशेने नेते. ती मंथरा शक्ती आहे, आपल्यापैकी प्रत्येकात असते. ती जागी केली मंथरेने कैकईतली. म्हणून मंथरेचा पहिल्यांदा नाश केला पाहिजे. आपलं मन जे विचलित होतं, मन जे इकडून तिकडे धावतं, भटकतं, भरकटतं, त्याच्यावर उपाय भरत आहे. शत्रुघ्नांनी सगळे शत्रू काढले. अरे मोकळं मन झालं. एम्प्टी माइंड इज सॅटन्स वर्कशॉप. सैतानाचा कारखाना आहे मोकळं मन म्हणजे. नको ते विचार करेल, नको त्या कल्पना करतील. हे टेररिस्ट वगैरे त्यांची मनं फक्त एकाच विचारांनी भरून देतात, जास्तीत जास्त काफिराना मार, तुला वरती 72 हुरे मिलेगी. 72 हुरे, एक हुर किती 64 फूट उंचीचे, हे कुठपर्यंत पोचणार आहेत हुरेच्या, असे हे सगळे बोलतात. मला बरं वाटतं आता मुसलमानच बोलायला लागलेले आहेत म्हणून. असं काही नसतं. दुसऱ्याच्या कुणालाही मारून स्वर्ग काय मिळणार आहे? स्वर्गातल्या अप्सरा सोडा. इथे काय झालेलं आहे, मारत होता तिला त्यावेळेला भरतानी सांगितलेलं आहे, ठीक आहे इथपर्यंत केलंस ना, शत्रू बाहेर गेल्यानंतर मन रिकाम होईल. ते मन रिकाम मन भरत राहिलं पाहिजे, भरत राहिलं पाहिजे, भरत राहिलं पाहिजे. तो भरत आहे. राम पंचायनातला तो भरत आहे. सीता झाली, शत्रुघ्न झाला, भरत झाला. भरताचं कामच ते. एक गमतीदार प्रसंग सांगतो. मंत्री महाशय गेलेले आहेत
वेडांच्या, म्हणजे आपण भरत कसं केलं पाहिजे आपण तेच चुकतो. तर तो गेलेला एक मंत्री महाशय आणि त्यांनी प्रश्न विचारले की किती योगी आहे. महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे ते. 99 म्हणले वेडे इथे आहेत, अजून एक आणला वेडा तर त्यातून एक शहाणा माणूस तयार होईल का, हा त्याचा प्रश्न आहे. डॉक्टर हुशार आहेत. ते म्हणाले की कुठे झाला. नाही म्हणाले वेडा कुठला 100 हवा, तुम्ही नाहीत का. वेड्यासारखा प्रश्न विचारला. तुम्ही आज 100 वेडे झाले ना, आता मग जरा ट्रॅक बदलून आपण सुद्धा बुद्धिमान आहोत हे मंत्री महाशय म्हणतात. नॉर्मल झाला माणूस की तुम्ही त्याला घरी पाठवताना हो पाठवताना मग त्याची परीक्षा कशी घेता. म्हणाले सोपी आहे, या मागच्या अंगणात घेऊन गेले. बाग होती तिथे, एक मोठी टाकी होती, टाकीला नळ होता. ते म्हणाले हे पाणी टाकी भरून दाखवतो, तो नॉर्मल झाला त्याला घरी पाठवायचं. ते म्हणाले ह्यात काय सोपं आहे की मीच तर ते करीन. नाही, खाली जो मोठा नळ आहे तो आधी बंद करतो आणि नंतर वरचा नळ सोडतो, तो नॉर्मल आहे. मंत्री महाशय म्हणतात माझ्या नाही लक्षात आलं. देन गेट ॲडमिट व्हा. आणि काय सांगायचं, हे अशा बऱ्याच वेळेला गोष्टी घडतात ना. भरत वरच्या नळाने जर पाणी भरायचं असेल, टाकी भरायची असेल, खालचा नळ बंद करायला नको का. अभ्यास करताना इकडे लक्ष जाते, तिकडे लक्ष जाते, तिकडे लक्ष जाते, तिकडे लक्ष जाते. आपण कोकणीत म्हणतो ना, मला खूप आवडते ती म्हण, पुस्तक येवटे हस्तक आणि मस्तक 3 दिशांनी. पुस्तक, हस्तक आणि मस्तक 3 दिशांनी. हातात आता मोबाईल असेल, पुस्तक एका दिशेने, पुस्तक हात दुसऱ्या दिशेने, मस्तक तिसऱ्या दिशेने. याला काय अभ्यास म्हणणार होता आपण. म्हणून पहिल्यांदा भरलं पाहिजे मन. कशाने. शिवी बाहेर गेली, शत्रुघ्नांनी काढली, ओवी भरली, कुणी भरतानी. शिवी बाहेर, ओवी आत. राग बाहेर, शांती आत. हिंसा बाहेर, अहिंसा आत. हे काम आहे भरताचं. मन भरत ठेवतो. सांगा आता हे गेले, शत्रुघ्न गेलेले आहेत, म्हणजे शत्रुघ्नांनी काम केलेलं आहे. मंथरा वगैरे सगळे मनाला डिस्टर्ब करणारे बाहेर गेलेले आहेत. चांगल्या विचारांनी मन भरलं पाहिजे, तो भरत आहे. आज चांगल्या विचारांनी मन भरत गेलं ना, तर तुम्हाला सांगतो की आपलं लक्ष आणि मन फक्त रामावर असेल, तो लक्ष्य म्हणे. लक्ष म्हणजे अटेन्शन आणि लक्ष म्हणजे टार्गेट, ध्येय, राम, दुसरं काहीच नाही. रामकृष्णांनी सांगितले हे ज्या वेळेला जायचे, वनवासात चालायचे, त्यावेळेला राम पुढे, सीता मध्ये आणि लक्ष्मण मागे. लक्ष्मण माकडासारखे उड्या मारत चालायचा. ऋषी विचारायचे ही चालण्याची कुठली पद्धत आहे. नाही म्हणाले मला सतत राम दिसला पाहिजे. जरा उंचवटा आला, सीता मध्ये आली की मला राम दिसत नाही म्हणून मी उड्या मारतो. राम दृष्टीसमोरून जाता कामा नये, हा लक्ष्मण आहे. आणि मग राम आहेच की. रामाला मिळवण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. सीतेवर विजय, सीता मिळवायची आहे म्हणजे सीतेवर विजय प्रपंच आहे. तो प्रपंचापासून परमार्थाकडे जायचं आहे. परमार्थ राम आहे, आकाश आहे, आणि सीता हा प्रपंच आहे, जमीन आहे, जमिनीशी घट्ट रुतलेली आहे, जमिनीच्या आतून आलेली आहे. भूमिजा, भूमी कन्या सीता, हे लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं आहे काय की हे आता पंचायतन आहे. हे पंचायतनाचं पहिलं दर्शन कुठे झालं. ज्या वेळेला हनुमंताला सीतेने विचारलं मी तुला एवढा चांगला कंठा दिला रत्नांचा, कारण राम म्हणाला की हनुमंताला देता येईल असं माझ्यासारखं काही नाही. मराठीत आपण म्हणतो ना, माझ्या कातड्याचे जोडे केले आणि त्याच्या पायात घातले तरी त्याच्यावर त्यांनी माझ्यावर जे ऋण केलेलं आहे ते पूर्ण होणार नाही आहे. सीता म्हणते काहीतरी द्यायलाच पाहिजे ना. बोलवलं, कंठा काढून दिला. वाल्मिकी सुद्धा म्हणतात तिथल्या तिथे त्यांनी 3 उड्या मारला, कारण शेवटी मरकटच ना. आनंद झाला, सीतेनं काहीतरी दिलं म्हणून. बाहेर गेला, झाडावर बसला, एक एक तो मणी फोडतोय. हे हनुमंताला गरज नव्हती. हनुमंताला माहिती आहे मण्यात सुद्धा आहे ते सूत्र किंवा धागा असेल त्याच्यात सुद्धा राम आहे. सीतेचं शिक्षण आहे हे बघायला पाहिजे. सीतेचं शिक्षण आहे, रामाचं, हनुमंताचं शिक्षण नाही. हनुमानाला सगळीकडेच राम दिसतो. ती बोलवते त्याला की शेवटी माकडच तू, तुला मी एवढं सगळं दिलं, तू फोडतोयस काय. आत राम आहे का बघतोय. हनुमंताला आत राम दिसत होता. कण कण में भगवान, अणु अणु में विष्णू, ही श्रद्धा आहे, त्यालाच हनुमान म्हणायचं. त्यावेळेला ती म्हणते तुझ्यात आहे का राम. इथे पहिलं राम पंचायतन त्यांनी छाती फाडून दाखवली आणि त्याला राम पंचायतन सीतेला दिसलं. सीता, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 5. रामाच्या पायाशी असलेला हनुमान हा 6वा कसा. आपण राम पंचायतनाचं चित्र बघतो त्याच्यात 6वा हनुमान असतो की नाही.
सीतेने प्रश्न विचारलाय तो लक्षात ठेवा. उद्या महाराजांचा जन्म आहे, आपल्या हृदयांच्या पाळण्यात जे महाराज जन्मणार आहेत ते असे जन्मले पाहिजेत. हनुमंतांनी उत्तर दिलेलं आहे की सीतामाई हा बाहेरचा आहे ना तो खोटा हनुमान आहे, रामाच्या पायाशी आत आहे ना माझ्या अंतःकरणात जे पंचायत आहे त्यातला जो राम आहे त्याच्या पायाशी पूजा करीत बसलेला हनुमान मी खरा आहे, हे बाहेरचा खोटा आहे. हे कलेवर आहे, प्रेत संपणारच आहे देह, तो मी खरा आहे. त्यावेळेला ती म्हणते हे असं कसं, बाहेरचा तू खरा नाही. मग हनुमंता तुझा परिचय करून दे. आणि ते परिचय अत्यंत सुंदर श्लोक आहे तो, मराठीत समजायला सोपा जे देहाने मी तुझा दास. देहाने, देहाच्या पातळीवर तू आणि मी दोन आहेत. तू स्वामी आहेस, मी सेवक आहे, मी दास आहे, बरोबर. देहाने मी तुझा दास, जीवाने तव अंश मी. जीवाच्या पातळीवर तुझा अंश आहे, देहाच्या पातळीवर आपण स्वतंत्र आहोत, पण तू स्वामी आहेस, मी सेवक आहे. तू मालक आहेस, मी नोकर आहे, बरोबर. जीवाच्या पातळीवर जीव सगळीकडे, आपण सगळेजण तोच ऑक्सिजन घेतोय जो आत्ता ट्रम्प घेतोय. हवा सगळीकडे जोडलेली आहे. नाही इकडचा ऑक्सिजन तिकडे कसा असा विचार करू नका, पण जी हवा मी आत घेतो तीच हवा ट्रम्प घेतोय किंवा आपले पंतप्रधान घेत आहेत. हे लक्षात घ्या. हवा कुठे निराळी आहे, आकाश कुठे निराळ आहे. तुम्ही बाउंड्रीज मारल्यात आणि जिओ पॉलिटिकल कंट्रीज तयार केल्यात, त्या नकाशावर म्हणजे भूमीवर केल्यात. भूमीवर रेषा नाहीच आहेत, तुम्ही त्या लाईन ऑफ कंट्रोल वगैरे कृत्रिम तयार केलेले. पूर्वी फार सुंदर गीत होते, हमने ईरान पाकिस्तान बनाया तो भगवान है खुदा ने इंसान बनाया, इंसान के औलाद है तो इंसान बनेगा. ते सापडलेलं धुळीतलं मूल आहे, ते धूल का फूल. इंसान के औलाद है तो इंसान बनेगा, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. खरंच आहे हे. तुम्ही मारले जसं आपण इक्वेटर म्हणतो, विषुववृत्त मराठीत, असं काय आहे नाही आहे. हे मेरिडियन्स काढतो सगळ्या, रेखांश अक्षांश नाही. भूमीवर कुठेही तशी रेषा नाही आहे, लक्षात ठेवा. एक गंमत सांगू तुम्हाला, अभिमान वाटावा अशी गंमत आहे. सोमनाथ मंदिर आहे, त्या सोमनाथ मंदिराच्या ठिकाणी एक दगड आहे, त्या दगडावर संस्कृत श्लोक लिहिलेला आहे आणि बाण दाखवलेला आहे. या दिशेने तुम्ही गेलात तर शेवटपर्यंत समुद्र आहे, मध्ये एकही दगड नाही आहे, आयलंड नाही, बेट नाही, काही नाही, काही नाही. ते त्याही काळात होतं आणि आजही आहे. आता तर अंटार्क्टिकाला आपण जातोच, मध्ये एकही नाही आणि तो बाण दाखवतो. कसला अभ्यास असेल त्या लोकांचा. विषय वाढेल म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे, पण आता हा अभ्यास रिज्युविनेट व्हायला लागलेला. रिसर्जंट इंडिया, ती 3 नावं मी अनेकदा सांगतो, किती जणांनी मागवलीत मला माहीत नाही, पण एक माणूस मला भेटला, अरे ॲमेझॉनवर मिळतात. ही 5वी 6वी 7वीला प्रिस्क्राईब केलेली पुस्तकं आहेत, आता दिल्लीत सुद्धा प्रिस्क्राईब होते. पहिला रेडियंट इंडिया, तेजस्वी भारत, हा प्राचीन काळ आहे. रेझिलियंट इंडिया म्हणजे काही करून सांभाळून स्वतःची संस्कृती जपणारा, आक्रमणं व्हायला लागलेलं आहे, हा मिडिएवल म्हणजे मध्ययुगीन भारत. आणि आता रिसर्जंट इंडिया. अहो काय ते बोलतात, तुम्ही फक्त शॉर्ट्समध्ये ती नटीन त्यांचे फोटो बघता. बघा ना, तीच तेजस्वी IIMची विद्यार्थिनी, तोच तेजस्वी IITचा विद्यार्थी, हिंदी इंग्लिश संस्कृत एका मिनिटात 4 वेदांचा परिचय त्यांनी करून दिलेला मी ऐकलेला आहे. ऐका, हे सगळं तुमच्या मोबाईलवर आहे. म्हणून मी जास्त सांगत नाही, सांगतो गुगलला रिफर करा. का सांगतो, पुस्तकं आम्ही अस्पृश्य मानलेली आहेत, पुस्तकं आम्ही काढतच नाहीत, त्याला स्पर्शच करत नाही. खिशात आहे ना सगळं, माय मोबाईल इज स्मार्ट, सगळं आहे. नाही, स्मार्ट बनू नका, इंटेलिजंट बनूया. आता तो कृत्रिम इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता गेल्या सांगितलं होतं ना, ते आपल्यावर आक्रमण करायला लागलेलं आहे. आपल्याला कळत नाही पायाखालची जमीन केव्हा सरकून जाईल ते. त्याच्या कधी कधी त्या काय करू शकतो तो नंतर बघूया. पण माझ्याकडे जी नैसर्गिक बुद्धिमत्ता दिलेली आहे, इंटेलिजन्स, आपण अनेकदा ऐकलेलं आहे की चतुर कोल्हा आणि चतुर बिरबल किती फरक आहे. चतुर कोल्हा फक्त स्वार्थासाठी चातुर्य वापरतो, कनिंग आहे तो, कनिंग फॉक्स. मला कोल्ह्याची एखादी गोष्ट सांगता येईल की ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी काहीतरी केलेलं आहे. बिरबलची एखादी गोष्ट सांगता येईल की ज्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी केलेलं आहे. बाकी बिरबलांनी कायम आपली बुद्धिमत्ता दुसऱ्यासाठी वापरलेली आहे. म्हणून चतुर कोल्हा आणि चतुर बिरबल फरक आहे. हा धूर्त कोल्हा आहे आणि हा बुद्धिमान बिरबल आहे. आपण बुद्धिमान बिरबल झालं पाहिजे, दुसऱ्यासाठी आपली बुद्धिमत्ता वापरली पाहिजे. आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता मला जन्मजात इनेट इंटेलिजन्स म्हणतात, आणि माझा रॉ इंटेलिजन्स आहे, तो मी रिफाईन बनवेन.
रिफाइनमेंट हॅज नो एंड टिल परफेक्शन. जोपर्यंत पूर्णत्व येत नाही तोपर्यंत माझ्यातली प्रगती होतच राहिली पाहिजे, हे अगदी लक्षात घ्या. आणि तो आपण संकल्प आज करायचा आहे. म्हणून मग शेवटी काय झालं, सीतेपासून सुरुवात केली, नंतर शत्रुघ्न, नंतर भरत, नंतर लक्ष्मण आणि नंतर राम. तू 6वा का? त्याने काय उत्तर दिलेलं आहे सुंदर बघा. अरे तुम्हाला 5ही जणांना जगवायला नको का? मी प्राणसूत्र आहे तुमचं. जो प्राण रामाच्यात असतो तोच सीतेच्यात असतो. दोघंजण जिवंत आहात. आपल्या सगळ्यांच्यात जो प्राण आहे जातो येतो एकच आहे. बाहेर आहे त्याला वायू म्हणतात, आत घेतो त्याला प्राण म्हणतात. प्राणायाम, प्राणवायू 2 शब्द आहेत. त्या वायूचं स्मरण करा, मग प्राणायामाला सुरुवात करा. रामदेव बाबांनी पुस्तकात सांगितलं, पण आम्ही पुस्तकं वाचतच नाही. घेतलं नाक करतो. हे प्राणायाम नका वाचा. शरण गेल्याशिवाय काय कळणार आहे की सगळीकडे पसरलेल्या वायू एक कण मी तुझ्यातला घेणार आहे. ब्लेस मी विच युअर शक्ती. एनर्जी वगैरे शब्द वापरू नका. एनर्जी म्हणजे ऊर्जा, फिजिक्समधला शब्द आहे. आपण स्पिरिच्युअलिटी आहे. शक्ती, शक्तीला इंग्लिशमध्ये शब्द नाही आहे. पाणी, एक आचमन घेतो त्यावेळेला सगळ्या सागराला सांगा 2/3 आता म्हणतात 70% ऑफ द अर्थ इज कव्हर्ड विथ वॉटर. 70% जमीन पाण्याखाली आहे. मग त्या पाण्याचा एक थेंब मी घेतोय. हे जलदेवते, मी कृतज्ञ आहे तुझ्याबद्दल. हे कृतज्ञतेची फिलिंग जी आहे ना, तो आपण वापरून बुळबुळीत केलेला शब्द आहे. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आहे का आपल्याकडे ॲटिट्यूड? अरे ग्रॅटिट्यूड, थँक्स नावाचे पुस्तक आहेत इंग्लिशमध्ये. सगळ्यांना थँक्स म्हणा. आत्ता तो विचार नको, परत कधीतरी मांडू. पण लक्षात ठेवा, म्हणून सीतेपासून प्रपंचापासून रामापर्यंत म्हणजे परमार्थापर्यंत जायचं असेल तर सूत्र आहे. त्या सूत्राला श्वास नसेल तर रामही जिवंत नाही आहे. आणि श्वास म्हणजे हनुमान, पवन सुत हनुमान की जय. आणि श्वासावर नाममुद्रा मारा. आता तरी निर्धार करा पक्का, राम नाम मारा शिक्का. शेवटचं गीत आहे. 3 तासात महाराजांनी देह ठेवलेला आहे. 1:30 वाजेपर्यंत महाराज सांगतात, हे सांगतात आता तरी करा निर्धार पक्का. आता तरी, आता विश्वात्मके देवे. आत्ता नाही आहे. आत्ता म्हणजे आजचं यूथ आहे. आत्ता मला मोबाईल पाहिजे, आत्ता मला पाहिजे, आत्ता. हा प्रपंचातला शब्द आहे. आता. आता अभ्यास केलास ना, आता खेळायला जा. आता खूप खेळलास ना, आता अभ्यास कर. आता काहीतरी घडलेलं आहे. अथवा तो आपण ब्रह्मजिज्ञासा म्हणतो, काहीतरी घडलेलं आहे. म्हणून मला ब्रह्माबद्दल जिज्ञासा, भक्तीबद्दल जिज्ञासा निर्माण झालेली आहे. म्हणून काहीतरी घडायला पाहिजे. आपल्या जीवनात खूप काहीतरी घडलं आहे, नाहीतर आपण इथे आलो नसतो. आत्तासुद्धा आपल्या आवडत्या सिरियल्स चालू आहेत. शनिवार म्हणल्यानंतर काही खास कार्यक्रम असतील, तरीही आपण इथे आलेलो आहोत. वी आर कॉल्ड, वी हॅव नॉट कम. आपल्याला महाराजांनी बोलवलेलं आहे. वी आर सेंट बाय महाराज नावाची एनर्जी जी आहे, ब्रह्मचैतन्य, त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे. एक सुंदर क्रियापद मला इंग्लिशमधलं आठवतं. वी आर कॅटॅपल्टेड टुगेदर फॉर दिस सत्संग और ऑकेजन. कॅटॅपल्ट म्हणजे गोफण असते ना. चला सप्रे सरांना कुठून यावेळेला पाठवूया, आपण मडगावून पाठवूया. टँग सप्रे सर आले. मग इकडून राणेबाई ना इथं जवळच्या जवळ टँग. अरे ती गोफण देवाची चालू आहे अखंड. आणि त्याच्यात ते आपल्याला घेतात. आता काही तासांनी सगळ्यांची गोफण अन्नपूर्णा टँग 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 मारतायत. अरे वी आर कॅटॅपल्टेड टुगेदर. गोफण मारली त्यांनी आणि आपण इथे आलेलो. मी आलो, ठरवलं त्याप्रमाणे. काय मीनी कशाला वाक्यात सुरू करता? त्याच्या इतका अश्लील शब्द नाही आहे मी. असू दे. मला काय सांगायचं आहे तुम्हाला की ज्या वेळेला उद्या जर महाराजांचा जन्म आहे, आज झोपताना माझ्या मनात कोणते विचार असले पाहिजे? उद्यापासून वर्ष सुरू होतं ते पुढच्या महाराजांच्या जयंतीपर्यंत माझ्यात कोणता बदल झाला पाहिजे? हा संकल्प, ज्याला आपण म्हणतो डिटर्मिनेशन. शाशे पहिला डेडिकेशन, डिव्होशन शब्द वापरा. डिटर्मिनेशन इज अ मस्ट. ते करूया ना, काहीतरी करूया, काहीतरी. आता किती महाराज त्या काळात सुद्धा असतील, आंघोळ झाल्यानंतर एकदा जप, 1 माळ जप कर आणि मग जेव, मग ऑफिसला जा. 1 माळ जप म्हणजे 3 मिनटं आणि 2च मिनटं. कारण 30 माळा गोंदवल्याला वगैरे धरतात ते 2 मिनटं. आपण 3 मिनटं धरूया ना.
3 मिनिटाला एक माळ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. श्री नीट म्हणा की बाकीच्या आगगाडीचे डबे आलेच म्हणून समजा. श्रीचं जर शी झालं, श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम, त्या संख्येला काय उपयोग आहे? श्रीराम म्हणतो आपण. श्रीराम जय राम जय जय. श्री सुधारा, श्रीवर स्ट्रेस द्या, श्रीच्या वेळेला जागे राहा. बस. बाकीचे मालगाडीचे डबे, गुड्स ट्रेन असते की नाही, मालगाडी आलेच म्हणून समजा. श्री हे इंजिन आहे. श्रीराम. श्री म्हणजे सीता आहे, श्री म्हणजे राधा आहे, श्री म्हणजे रुक्मिणी आहे, श्री म्हणजे देवी आहे. असू दे. मला काय सांगायचं आहे की उद्या जर महाराजांचा जन्म आहे, पाळण्यात आपण करणार आहोत का? हो. जन्माचं अप्रतिम कीर्तन आपले विवेक बुवा करणार आहेत. मग तिथे त्याला अंघोळ घाला, अंघोळ घाला, नाणी नाणी हे सगळं असतं, ते सगळं उद्या होणार आहे. कितवा जन्म आहे रामाचा? सांगता येणार नाही. कितवा जन्म आहे हनुमंताचा? सांगता येणार नाही. कितवा जन्म आहे महाराजांचा? कॅलेंडरप्रमाणे सांगता येतो. 1845ला जन्मलेलं आहे, ती 55 आणि 25 घाला. एक म्हणजे 150 हिशेब करा तुम्ही. 55 आणि 25 170 वगैरे काहीतरी आहे जन्मदिवस. त्याला काय किंमत आहे? कॅलेंडर शुड रूल माय. हा रिमोट कंट्रोल आहे कॅलेंडरचा, फेकून द्या कॅलेंडर. एक वाक्य लक्षात ठेवा, हिस्ट्री अँड लाईफ इज नेवर मॅथमॅटिकली मेटिक्युलस. 31/12 संपले, 1 जानेवारी सुरू झाली, बरोबर. पण मी जर ऑपरेशनच्या थ्रू जात असेल, 31 जानेवारी 1ला रात्री 12ला 31 डिसेंबरला ऑपरेशन चालू आहे, हे चालू आहे, मी शिक्षण घेतोय, मी पाठांतर करतोय, मी कुठली तरी असाइनमेंट करतोय, माझं जीवन चालू राहतं 1 जानेवारी 31 डिसेंबर. काही नाही आहे. हे काळाचे मी समजण्यासाठी केलेले. घड्याळ जर उद्या म्हणायला लागले की आय एम मास्टर ऑफ टाईम, नाही. अरे टाईम दाखवतोस, यू जस्ट इंडिकेट टाईम, यू डोंट मेजर टाईम. मॅनेज काय करणार आहेस? हा विचार करूया आपण की मी कोणी नाही, महाराज तुम्ही आहात. एवढे सोपे शब्द लक्षात ठेवा. महाराज मी नाही, तुम्हीच. 3 शब्दात अध्यात्म सांगा म्हणून एक तरुण गेलेला आहे रामकृष्णांकडे. मी नाही, तूच. तो म्हणाला हे खूपच लहान झालं. मी नाही, तूच, हे खूपच लहान झालं. जरा मोठं सांगा. मी माझं नाही, तू तुझंच. गो. याच्यापेक्षा जास्त मला सांगता येणार नाही. मी म्हटल्यानंतर मी आहे, आणि माझं म्हटल्यानंतर हा सगळा संसार आहे की हो. माझं जग, माझा भारत, माझं आकाश, माझा विश्व सगळं माझं आहे की. मी अँड माइन. मी माझं नाही, हे महाराज तू तुझं, हे सद्गुरू तू तुझं, बस. बाकी काही नाही. मी माझं काही नाही. हे जर मी माझ्या मनावर बिंबवायला सुरुवात केली, जीवन खरंच बदलून जाईल. एक नवीन दिशा, ज्याला आपण खरंच म्हणतो दश दिशांना कीर्ती पसरली, हा प्रपंच आहे. 11वी दिशा जी मनातली दिशा आहे, हा अध्यात्म आहे. अध्यात्माला एकच दिशा आहे, वरची नाही, खालची नाही, पूर्व नाही, पश्चिम नाही, काही नाही. तुम्ही पूर्वाभिमुख हे, उत्तराभिमुख वगैरे सगळं सांगा, प्रपंचातलं आहे. चांगलं आहे का? हो, प्रपंचात पाहिजे म्हणून. आत एकच दिशा आहे हो. तुम्ही 10 म्हणता म्हणून 11वी दिशा. आत जायचं आहे एवढंच मला माहीत आहे. मग ते जायचे टप्पे महाराज म्हणतात कशाला विचार करतो. एक तरुण जातो, ते विवेक वैराग्य मला जरा समजून द्या. तर तरुण महाराजांना म्हणतो, अरे नाम घेत जा, विवेक वैराग्य केव्हा येईल तुला कळणार सुद्धा नाही, त्याची जबाबदारी माझी. नाम घेत राहा. आणि काय सांगायचं आहे महाराजांचं. आणि त्यांच्यासमोर कुणबी होते, धनगर होते, साधे शेतकरी होते, आणि महाराष्ट्रातून मुंबई शिकलेली विद्वान मंडळी होते. सगळ्यांनी महाराजांना लॉजिकल थिंकिंग म्हणजे महाराज, हे लक्षात ठेवा. काही फापट पसारा नाही आहे. ते भाटवडेकर येतात, डॉक्टर सर भाटवडेकर, भालचंद्र भाटवडेकर. सर पदवी दिलेली आहे त्यांना, इतके इंग्लंडमधले प्रसिद्ध. त्यावेळेला लेटेस्ट जी अस्थमा म्हणजे दमा, त्याच्यावर औषध आहे ते त्यांच्याकडे आहेत. त्यांना देवाला दर्शन द्यायचा ना द्यान, साधू पुरुष सत्पुरुष आवडायचे. पंढरपूरला गेलेले असताना कोणीतरी सांगितलं यावेळेला असं जाऊया की मुंबईला, गोंदवलेलं आहे, तिथे एक सत्पुरुष आहेत. का नको म्हणाले. महाराज आणि भाटवडेकरांची जी भेट आहे ना, आपल्याला किती शिकण्यासारखं आहे. ते म्हणाले की मी इंग्लंडमधून आलेलो आहे, तिकडे आता चांगली औषधं आहेत, तुम्ही प्रयोग करून पाहायला हरकत नाही वगैरे. ते म्हणाले डॉक्टर एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही डॉक्टर मंडळी काय करता? आम्ही औषधं तयार करतो. म्हणजे काय करता? म्हणजे आम्ही औषधं तयार करतो. म्हणजे काय करता? औषधं तयार करतो. म्हणजे यू कंपोज, यू कंपाऊंड, यू असेंबल, आपण जे नेहमी म्हणतो ना, म्हणून पूर्वी कंपाऊंडर म्हणायचे. यू कंपाऊंड, आणि हे घाल, ते घाल, ते घाल, ही पावडर, हे घाल, ते तयार करून तो तुम्हाला द्यायचा. डिस्पेन्सरी, डिस्पेन्स, बस. आणखीन काहीच नाही. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ही मुळी
उगाळून लावली तर पोटदुखी थांबते, वैद्य सांगतात, बरोबर. त्यांनी शोधून काय काढलं की त्या मुळीत पोटदुखी बरा करण्याचा गुण आहे. तो गुण डॉक्टरने निर्माण केला का? तो कुणी निर्माण केला आहे? निसर्गाने केला आहे, देवाने केला आहे, कुणीही केला आहे म्हणा. आता एक करोनाच्या वेळेला औषधं काढली निर्णय, मलेरिया आला त्यावेळेला क्विनाईन वगैरे, म्हणजे कडुनिंब वगैरे, हे अरे कडुनिंबात तो गुण कुणी निर्माण केला? हल्ली ॲलोवेरा म्हणतात आपण, ज्याला काटेकोवर म्हणतो किंवा कोरफड म्हणतो मराठीत. ते गुण कोणी निर्माण केला? कॉस्मेटिक्सपासून ते सगळी इम्युनिटीची औषधं तयार करणं, ॲलोवेरा, अरे गुण कोणी निर्माण केला? डॉक्टरनी शोधून काढला. फार्मसीजमध्ये येण्यापूर्वी फार्मास्युटिकल्समध्ये हे प्रश्न ज्यावेळेला वाचले त्यावेळेला शरण गेलेले आहेत माणसं. हॅन्ड्स म्हणून तो आला होता ना गोंदवल्याला, 6 महिने असतो, 6 महिने, आणि तो आपण म्हणतो ना येणार आहे, तो इथे बसला होता उंचापुरा वगैरे. म्हणलो जगभर फिरलो आहे, खूप श्रीमंत, ट्रस्ट केला, असं सगळीकडे भारतात फिरलो, कुठेही समाधान झालं नाही. ज्यावेळेला गोंदवल्याला लावलं हे पुस्तक हातात घेतलं, तो मराठीतून बोलत होता पण बऱ्याच वेळा इंग्लिश वापरत होता, म्हणून नंतर मला मराठीतून सांगावं लागलं. हे पुस्तक म्हणाले, मग असे सांगितलं नाम ध्यान अनुसंधान, त्यांनी सांगितलं अखंड स्मरण, सर्वस्व समर्पण, अनन्य शरण, बस. इथे शेवट करायला हरकत नाही. आपण फार लक्षात ठेवा, हे माझ्या जर जीवनात आनंदाचा, नामस्मरणाचा, सद्गुरू कृपेचा पक्षी उडायचा असेल तर पक्षी म्हणजे काय हो, पक्षाला नावं निराळी असतील, बट बर्ड इज डिफाईन्ड. 3 शक्ती आहेत, विंग पॉवर, बीक पॉवर अँड क्लॉ पॉवर. हे 3 एकत्र आले आणि पक्षी निर्माण झाला. पक्षाला नावं घुबडापासून मोरापर्यंत द्या ना तुम्ही, पण एक पंखांची शक्ती आहे, एक चोचीची शक्ती आहे आणि पंजांची शक्ती आहे. पंजे म्हणजे क्लॉज आहेत ना, त्यांनी पकडून ठेवा ना प्रपंच. तो गरुड कुठे बसलेला असतो? त्यांनी घट्ट पकडलेला असतो. तो प्रपंच आहे, घट्ट पकडा. मुलं, नवरा, बायको, गाड्या, माड्या, सगळं घट्ट धरून ठेवा. पण पंख, गरुड ज्या वेळेला उडतो त्यावेळेला एक पंख आहे, दुसरा पंख आहे, एक अनन्य शरण, सर्वस्व समर्पण, समर्पण शरण, समर्पण शरण, समर्पण शरण. चोच कशासाठी? चोच अखंड नामस्मरण, अखंड स्मरण, स्मरण चोच, एक पंख समर्पण, दुसरा पंख शरण. एवढंच करा तो सांगतो ना. कशाला तुम्ही पुस्तकातलं हे 3 शब्द म्हणतोय. एक शेवटी पक्षाचं डोळ्यासमोर उपनिषदांच्या ऋषींचं अप्रतिम उदाहरण आहे. कधी बघा विवेकानंद वगैरे याच्यावर विचार करत, मग कधी कविता करायचे, कधी शांत ध्यानात जायचे. मी थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगतो. अशी चित्र आहेत ना उपनिषदातली. शेन नावाचा पक्षी आहे, ज्याला आपण बाज का भैरी ससाडा म्हणतो. घुबडापेक्षा सुद्धा तो वेगान भेदक आहे. लहान पक्षी मारून खातो तो, दुसरं काही खात नाही. हा शेन पक्षाला बांधलेला आहे, त्याचे पंख बांधलेत आणि त्याचे क्लॉज बांधलेले आहेत. 2 म्हणजे शक्ती, पंख बांधलेत आणि क्लॉज बांधलेले. क्लॉज म्हणजे पंजे बांधलेले आहेत. त्याला कुठे ठेवलाय ते लक्षात ठेवा. त्याला पहिल्यांदा एका सोन्याच्या पेटीत ठेवला, ती सोन्याची पेटी चांदीच्या पेटीत ठेवली, चांदीची पेटी तांबे कॉपर त्याच्या पेटीत ठेवली, नंतर ती लोखंडाच्या पेटीत ठेवली, घट्ट करून शेवटी शिशाची पेटी, लेड म्हणतात, शिस घट्ट त्याच्यात ठेवली आणि ही तळघरात ठेवली. कुठे? एका बोटीच्या, आणि बोट निघाले समुद्रावर. हा विचार कर, कायम बंधनातच, मरेपर्यंत बंधनात, काही करता येणार नाही. विचार करता करता तो म्हणतो माझी चोच रिकामी आहे. त्यांनी चोच बांधलेली नाही आहे, माझी चोच रिकामी आहे असेल नाही. पहिल्यांदा तो सोन्याच्या ह्याच्यात आहे ना, टॅक टॅक मारत मरता मरता मरेन. कशाला असं मरायची वाट पाहत मरेन, मारता मारता मरेन, प्रयत्न करता मरेन. मग याला छिद्र, त्याला छिद्र, त्याला छिद्र, त्याला छिद्र, त्याला छिद्र, छिद्र म्हणजे बुराक, होल. आणि हे होल करून शेवटी शिशाच्या यालाही होल करून ज्यावेळेला त्याला कळतं की आता मी मुक्त झालो आहे, त्या चोचीनं हे तोडतो, ते तोडतो, क्लॉज जी बंधन असतात ती सगळी तोडून टाकतो. ही शक्ती त्याला नामस्मरणाने आलेली आहे आणि होल केलेलंच आहे ना. हे सुटून गेला, मुक्त झाला. असा माझा जर पक्षी मुक्त व्हायचा असेल तर माझी एक मी करू शकतो, चोच रिकामी आहे, माझे तोंड रिकाम आहे. आता तुम्ही म्हणाल तोंड कुठे रिकामा? खात तर असतो आणि बोलत तर असतो, झोपेत सुद्धा बोलतो, उभ्या उभ्या खातो, बसून खातो, खातोच खातो. तोंड रिकामं कुठे असतं ते ठेवायला शिकूया की. रिकामं तोंड मौन आहे आणि रिकामं तोंड म्हणजे एकादशीचा उपास आहे.
रिकामं तोंड. जरा जरा विश्रांती देऊया. मुद्दा लक्षात ठेवा की हे 3 गोष्टी लक्षात ठेवूया. आणि त्या शेण पक्षाचं उदाहरण लक्षात ठेवा की चोचीनं वाटेल ती संकट त्यांनी भेदून गेलेले आहेत आणि त्याच चोचीनं आपले पाश आहेत ना, जी बंधन आहेत ना, ती तोडून तो मुक्त झालेला आहे. हे चित्र आज पाहूया. आणि पुढच्या जयंतीला आपण ज्यावेळेला सगळेजण इथे जमणार आहोत त्यावेळेला आपल्याला निदान या सोन्याची याच्या 2-3 पेट्या तरी फोडलेल्या असल्या पाहिजेत. ग्रीड आपण म्हणतो ना, लोभ सगळा, सोनं वगैरे. आणि म्हणून तो पहिला जो उपनिषद आहे ना, त्याच्यात तो म्हणतो हिरणमयेनं पात्रे. अरे सोन्याचं भांड आहे, अपाव्रत सोन्याच्या झाकणाने झाकलेलं आहे. तेवढं तू हे पूषण म्हणजे सूर्या, ज्ञानसूर्या, मी सत्यप्रतिज्ञा आहे आणि मी सत्यधर्म आहे, सत्य हा माझा धर्म आहे, सत्याच्या शोधाला निघालेला आहे. पण सोन्याच्या ह्याच्यावर जे सोन्याचं झाकण आहे मोहाचं वगैरे, ते काढायला मला मदत कर. अपावरून ते काढून टाक. आणि मग काय, मला आतलं सगळंच आहे. हे सोनं, हे अमृत, हे पेय नाही आहे. अमृत, अमृत ही अवस्था आहे. नाही तर मृत्योर्मा अमृतम पिबय म्हणलं असतं ना, गमय म्हणले. गो अवस्था आहे, त्या अवस्थेकडे गेला पाहिजे. मृत्यूनंतरची ती अवस्था आहे अमृत अवस्था. त्या अमृत अवस्थेत राहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. त्याच्यासाठी काही काहीच लागत नाही. तुम्ही जिवंत आहात, बास. चिंतन लागतं, मेंदू लागतो. आणि या सगळ्या सध्याच्या भूलभुलैयाच्या, माया मोहिनी, त्या सगळ्यांच्या जर ह्याच्यात राहायचं असेल, मेंदू चालवला पाहिजे, बुद्धी चालवली पाहिजे. उद्या तो विचार असेल आपला. महाराज सतत सांगतात कितीदा शब्द वापरला आहे, विचार. आणि ह्या 372 वर्षांना जप करा कधी म्हणलेत महाराज? मला तरी एकदा आढळलेलं नाही. तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे. 1 जानेवारीपासून जर सुरुवात केली असेल, जप करा म्हणून. त्याला जप शब्द एकदाच आलेला आहे. ते सुद्धा 13 कोटी जप पूर्ण झाल्यावर महाराजांनी केलेलं गायत्री, तिथे जप शब्द आलेला आहे. आणि ते टायटल आहे, महाराज नाम घ्या नामस्मरण करा, नाम घ्या नामस्मरण. जप म्हणजे कृती आली माळेनं. आपण सामुदायिक करतो, श्रीराम जय राम जय जय राम, बरोबर आहे, सामुदायिक आहे, पार्टिसिपेटरी आपण म्हणतो. ते त्याला टाळ्या वाजवल्या की भजन झालं, जप नाही झाला. जप आत आला पाहिजे, आत आला पाहिजे, आत आला पाहिजे, जप चालला पाहिजे. म्हणजे जपच राहायला पाहिजे शेवटी. ह्याच्यासाठी एका चांगल्या गुरुनी जे जिवंत आहेत, एका चांगल्या शिष्याला जो जिवंत आहे, सांगितलं होतं रोज 40,000 जप कर. आम्ही कागवाडला गेलो होतो. कागवाडून निघतोय आम्ही, इतक्यात तो धावत आला म्हणाला 40,000 जप कसा? कारण 21,600 वेळा आपण श्वास घेतो. आपण नेहमीच म्हणतो 21,600 जप हे बोलिले शिवाचे माप. शिव राम राम किती वेळा म्हणतो? रोज 21,600 वेळा. ही संख्या काढली कुठून? हेल्दी माणूस दर मिनिटाला 15 वेळा श्वास घेतो. एका मिनिटाला काढा 24 तासातले श्वास, ते 21,600 होतात. म्हणजे श्वासाला राम 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 शंकर. 21,600. मला 40,000 घ्यायला सांगितलंय रोज, कसं शक्य आहे? म्हटलं त्याच्या पुढची एक स्टेज आहे. तुम्ही फक्त विचार करून बघा, इथे संख्याच मोजणं अशक्य आहे. एक आहे लेवल वैखरी, श्रीराम जय राम जय जय राम, बरोबर. उपांश किंवा उपजीव, आता ओठही हलत नाही पण जीभ हलते. आता जीभही हलत नाही पण इथे स्वरतंतू आहेत ना, व्होकल कॉर्ड्स, त्या हलत आहेत. इथे स्पंदन आहे, इकडे स्फुरण आहे. हे फार बोलायला सोपं आहे, समजायला अवघड आहे. पण चिंतनाच्या पातळीवर जर नाम घेतलं, ज्याला कॉर्टेक्स लेवल म्हणतो आपण, किती किती होईल. तू दुसरं काहीच करू नकोस, मोजतोस कशाला? सतत हे अनुसंधान आहे. अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स. आणि रिमेंबरन्स ऑफ नाम नाही आहे, प्रभाव, त्या नामाचा प्रभाव. हे सगळं मी आत्ता हात हलवतोय, हे सगळं त्या नामामुळे घडतं आहे. हा जो प्रभावाचं स्मरण आहे अखंड, त्याला अनुसंधान म्हणलेलं आहे. संधान म्हणजे जोडणं. कशाशी जोडायचं? रामाशी जोडायचं, महाराजांशी जोडायचं, सद्गुरूशी जोडायचं. कसं जोडायचं? नामांनी जोडा, पण सतत. आणि मग बाहेरून काही चाललेलं असताना बाबांची एक आहे, तिथे मुद्दामून बाबांचं दर्शन घ्या. अनेकांनी घेतलं असेल, शेवटी बाबांचा फोटो आहे. हे सगळी बाबांची परंपरा आहे, इथे चालते ती. तर गंमत बघा, त्यांनी काय सांगितलं की लेक्चर, ते लेक्चरर होते, लेक्चर देताना नाम खंडित होतं.
एरवी माझं नाम चालू असतं. हे केवढं प्रतिज्ञापूर्वक सांगणं आहे गुरुला असा शिष्य आवडतो. ते म्हणाले खरंच. महाराज विचारतात, आता सांगा तुम्ही लेक्चरला येण्यापूर्वी कुठे असता? स्टाफ रूममध्ये. तिथे नाम चालू असतं की हो, बाकीच्यांच्या वाटेल त्या गप्पा चालू असतात, माझं नाम चालू असतं. नंतर तुम्ही कॉरिडॉरमधून चालत येता, मुद्दामून लक्षात ठेवा, कॉरिडॉरमधून चालत येता, नाम चालू असतं का? हो, नाम चालू असतं. नंतर तुम्ही एंटर करता, दारातून जाता प्लॅटफॉर्मपर्यंत, तोपर्यंत नाम चालू असतं का? हो. प्लॅटफॉर्मवर चढल्यानंतर पुस्तक उघडून किंवा चला आपण काल इथेपर्यंत आलो होतो, इथून पुढे नाम खंडित ना. परत नाम केव्हा सुरू होतं? प्लॅटफॉर्मवरून खाली उतरलो, नाम सुरू झालं. दारातून बाहेर आलो, नाम सुरू. कॉरिडॉरमधून स्टाफ रूममध्ये नाम चालू. जागेपणी अखंड नाम आहे. प्रवचन चालू असताना, लेक्चर चालू असताना नाम खंडित होतं. महाराज म्हणाले त्याची जबाबदारी माझी. पण प्लॅटफॉर्ममध्ये चढेतोपर्यंत स्टाफ रूममधून निघताना अखंड नाम चालू ठेवा. मग तुमचं लेक्चर देताना आत नाम चालू आहे, याची जबाबदारी माझी आणि त्याची प्रचिती मी तुम्हाला देईन. प्रचिती म्हणजे अनुभव देईन मी तुम्हाला. आणि मग ते म्हणाले माझं खरंच एकीकडून लेक्चर चालू होतं आणि आत नामाचं अनुसंधान चालू होतं. लेक्चर चालू असताना श्रीराम जयराम जय जयराम असं होणार नाही आहे आणि जे तोंडाने म्हणायचंच नाही आहे. एका वेळेला एक हा सगळ्या विश्वाचा नियम आहे. विवेकानंदांनी त्यावेळेच्या फिजिक्सच्यामध्ये सांगितलं, एका कणाला युनिवर्समधल्या पार्टिकलला जर इथे यायचं असेल तर इथल्या पार्टिकलला हल्लंच पाहिजे, डिस्प्लेसमेंट. कारण नो टू पार्टिकल्स ऑक्युपाय द सेम स्पेस ॲट द सेम टाईम. नाही, इकडे आता हा इथे आहे ना, हा तिकडे नेल्यानंतर तिथे जी काय हवा आहे ते हल्ली पाहिजे. हे इकडे नेणार ते हल्लं पाहिजे. कुठली अशी वस्तू नाही की जरा हलवली की तिथे हलते. म्हणून कवी काय म्हणतात आणि काय सुंदर आहे ते, यू कॅनॉट प्लक अ फ्लॉवर इन युअर ओन गार्डन विदाउट डिस्टर्बिंग अ डिस्टंट स्टार. कोण म्हणतात? रवींद्रनाथ टागोर. तुझ्या बागेतलं जरी फूल काढलंस ना तरी दूरच्या ताऱ्याला कळतं एक फूल प्लक म्हणजे तोडलं गेलेलं आहे. कारण का? तू तोडतोस, ती झाडाची फांदी थोडी तरी हलत असेल, मग ती अगदी अनंत जातात अंतर चालून. युनिवर्समध्ये सगळ्यांना कळतं, त्या डिस्टंट स्टारला कळतं की कुठल्या तरी बागेतलं फूल काढलेलं. इतकं आपण इंटर रिलेटेड आहोत. इंटर रिलेशन हा संतांचा शब्द आहे, इंटर कनेक्शन हा सायंटिस्टचा शब्द आहे, वैज्ञानिकांचा शब्द आहे. अर्थ एकच आहे. टू पार्टिकल्स कॅनॉट ऑक्युपाय द सेम स्पेस. याचं सुंदर उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे. हा प्रयोग घरी जर वाहतं पाणी असेल तर तुम्ही करून बघा, करता येणार नाही. वाहणाऱ्या पाण्यात पाणी वाहतंय, एकाच पाण्यात 2 पाऊल ठेवू शकणार नाहीत. मुलांनी प्रयोग केला, इथे ठेवलं, दुसरा ठेवताना ते पाणी वाहून गेलं की त्याच पाण्यात दुसरं पाऊल कुठे ठेवलं. मग दोघांनी पावलावर पाऊल ठेवून झालं की नाही? अरे पण खालचं पाणी निराळं, वरचं पाणी निराळं, एकाच पाण्यात 2 पावलं ठेवू शकणार नाही. शेवटी तुकारामाची गमतीदार स्टोरी, तोंड उघडलं की शिव्या देणारा माणूस देहूत आहे. सगळेजण म्हणतात हा माणूस म्हणून चांगला आहे, पण काय तोंड गटार बरं, इतक्या शिव्या देतोयस. तुकाराम तुझ्या त्या विठ्ठलचा काय उपयोग आहे? तो म्हणला काही नाही, तू 5 मिनटं मी थांबतो, विठ्ठल 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 म्हण. तो म्हणतो 5च मिनटं, जास्त म्हणणार नाही, विठ्ठल 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 5 मिनटं. तुकाराम म्हणतात गेल्या 5 मिनटात तू किती शिव्या दिल्यास? एकही नाही. कारण विठ्ठल बाहेर त्यांना शिवी येणारच नाही. नो टू थिंग्स. मला आत्ता चंद्रावर मन गेलं, नंतर मंगळावर, त्यावेळेला ते चंद्रावर नसतं. किती वेग तुम्ही वाढवा, किती प्रकाशाच्या वेगापेक्षा एका वेळेला एकच, हा जर नियम आहे ना. महाराज म्हणतात श्वास चालू आहे. आपल्या जीवनातली सतत नवीन असलेली वस्तू फक्त श्वास आहे. बाकी सगळं जुनं होत जातं. आता तुम्ही मला सांगितलं ना, काल यावेळेला घेतलेला श्वास घेऊन दाखवा. अरे आत्ता गेलेला श्वास घेऊन दाखवा. आणि म्हणून त्याला प्रणव म्हणलेला आहे. प्रत्येक नवीन आहे. नव प्रणव, प्रणव, प्र असल्यामुळे न चण झालं, प्रणव सतत नवीन आहे. त्याला गणेश म्हणलेला आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, महाराज ज्यावेळेला श्वासोच्छ्वास घेतात त्यावेळेला प्रत्येक श्वास, प्रत्येक नाम नवीन आहे याची जाणीव ठेवा. नामाचं झेरॉक्स होऊ देऊ नका. नामाच्या कॉपीज काढू नका. 13 माळा केल्या, 1 माळा केला, कॉपीज झाला, झेरॉक्स. अरे एकदाच म्हणा नाम, किंवा तुम्ही म्हणा त्यातलं एक नाम असेल. महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या पायाखालची वीटसुद्धा ठरेल, क्रॅक जाईल त्याला. एक नाम असं भयंकर येईल. भयंकर शब्द महाराजांनी वापरला आहे प्रवचनात. शेवटी भगवंताला तुमच्याकडे धावत यावंच लागेल. तसं नाम घेऊया आपण.
आणि त्यासाठी प्रार्थना करूया आपल्या सद्गुरूंकडे की शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे, भक्ती दे आणि तुझ्या नामाची स्मृती अखंड चालू ठेव. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत, श्वास संथ, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. तीन चार श्वास घेऊया आणि श्वास घेताना नाम घेऊया ना मनातल्या मनात. किती छान शांत वाटतं. चालू ठेवूया हे शेवटचा श्लोक आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतीपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची भव्य प्रतिमा आहे, मोठा फोटो आहे. महाराज साक्षात बसलेले आहेत. महाराजांच्या हृदयाकडे म्हणजेच महाराज सद्गुरू माऊली आहेत. माऊलीच्या मनाकडे आणि आईच्या अंतःकरणाकडे काही क्षण दृष्टी स्थिर करून पाहूया. महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. सर्वांना नमस्कार.